नमस्कार मंडळी, आपण नवरी मिळी हिटलरला 8 मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. लीला स्वप्नातून खाली पडलेली असते आणि तिच्या लक्षात येतं जी अशक्य गोष्ट आहे ती शक्य केली तरच आपण साळुंकेचं कर्ज फेडू शकाल, नाही फेडलं तर काहीही खरं नाही आहे. म्हणून ती दुर्गाला फोन करते आणि म्हणते की मला ना तुमची मदत हवी आहे आणि उद्या सकाळी मी 8 वाजता येते. ती बोलते नाही यायचं. लीला म्हणते नाही मी येणार 8 वाजता बंगल्याच्या बाहेर गार्डनमध्ये मी थांबणार आहे, तर तुम्ही लवकर तिथे यायचं म्हणून. तर उद्याची मॉर्निंग होते. लोक ब्रँड प्रमोट करण्यासाठी त्यांच्याकडे आलेले असतात. त्यांना म्हणतात की प्रोडक्ट आमचा आणि ब्रँड तुमचा प्रमोट करण्यासाठी. तर ते बोलतात की नाही, हे तत्त्व माझ्यामध्ये बसत नाही. लोकांना क्वालिटी दिली पाहिजे, क्वांटिटी नाही. तर मी क्वालिटीज देतो. मग ते म्हणतात की नाही, तुम्ही असं केलं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकू शकणार नाही. जे म्हणतात मला जे बरोबर वाटतं तेच मी करणार आणि माझ्या तत्त्वामध्ये जे बसतं तेच मी करणार, त्यामुळे मला हे तुमचं प्रोडक्ट अजिबात आवडलेलं नाही आहे, तर तुम्ही इथे निघू शकता. आणि मग तिथून निघून जातात. आणि लीला आलेली असते बंगल्याच्या बाहेर गार्डनमध्ये आणि तिथेही दुर्गाही आलेली असते. दुर्गा मग तिला बघून तिथे आतमध्ये जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि तिला पाणी देते पिण्यासाठी. ती पाणी पिते आणि म्हणते की मला खूप तहान लागलेली होते. तेवढ्यात दुर्गाला जे घरामधून बाहेर येताना दिसतात. ती म्हणते तू लप लवकर आणि जाते. आणि अर्धा ग्लास असतो तो एजेना म्हणते एजे मला ना तुमच्याशी बोलायचं होतं, मी सकाळपासून पाहते तुम्हाला, मला बोलायचं होतं. ते म्हणे ठीक आहे बोल. मग ती ग्लास देते, म्हणते एजे पाणी घ्या. मग ते म्हणतात दुर्गा तुला माहिती आहे ना की मला हे काहीही गोष्ट पाहिली की मला अंतराची आठवण येते. कारण अंतरा काहीही झालं, कॉफी झालं, चहा झालं किंवा बाकीचं काहीही जेवण झालं तर ती पहिलं टेस्ट करायची आणि मगच मला द्यायची. अशी कुठलीही गोष्ट तिने स्वतः चव घेतल्याशिवाय मला दिलेली नाही आहे, त्यामुळे तुला माहिती आहे की मला आठवण येते म्हणते. दुर्गा म्हणते सॉरी एजे. मग ते पाण्याचा ग्लास घेतो आणि पितो आणि मग ते तिथून ती घरामध्ये निघून जाते. आणि मग एजे गेल्यानंतर इकडे दुर्गा म्हणते बोल पटकन काय काम आहे ती. मग ती म्हणत असते की मला ना लीड हिरोईनचा रोल मिळाला की एजेंनाही माझ्यासोबत काम करावं लागेल. ती म्हणते तू वेडी आहे का जरा, तुला सेन्स आहे की नाही, कसं काय एजे तिथे काम करतील आणि जर त्यांना ॲड फिल्ममध्येच काम करायचं असतं तर आतापर्यंत तिथे लाईन लागल्या असतात, तुला कसं कळत नाही. ती बोलते मला माहीत नाही कसं काय करायचं आहे, कसं तयार करायचं आहे ते तुम्ही करायचं, नाही तर मी एजेंना सगळं सांगून देऊ. मला दुपारच्या 3 किंवा 4 पर्यंतचा टाईम देत आहे, तुम्ही तयार करायचं एजेंना आणि लवकर मी देते त्या ॲड्रेसवर तिथे पाठवायचं. तर दुर्गा काहीच न बोलता तिथे शांत बसलेली असते. आणि मग इकडे दुर्गा सरस्वती आणि तिला म्हणत असते की आता ह्या लीलाने असं काहीतरी केलेलं आहे आणि जर लीलाने खरं एजेंना सांगितलं तर आपलं काहीही खरं नाही, त्यामुळे आपल्याला काहीही करून एजेंना तयार करावं लागेल ॲक्टिंगसाठी. मग सरस्वतीने ते म्हणतात ती येडी आहे का जरा, आपल्याला काही करावं लागतं तिच्या, आपण नाचायचं का, ती काहीही म्हणेल आणि आपण काहीही करायचं का. मग दुर्गा म्हणते सांगू देत मग खरं एजेंना, म्हणजे आपल्याला कळेल म्हणून. इथे सीन चेंज झालेला असतो. लीला ॲड शूटच्या तिथे गेलेली असते, पाणी ड्रेस सगळं चाललेलं असतं. मग तिथे प्रोड्युसर येतो आणि तो म्हणतो की एजे 3 पर्यंत येणार आहे, तर सगळं रेडी ठेवा, कप रेडी सगळे व्यवस्थित करा, काहीही मिस्टेक नाही झालेली पाहिजे, एजे येणार आहेत. तिला मनातल्या मनात म्हणते आता एवढा खर्च तर केलेला आहे, एजे आले नाही तर मी इथून जिवंत जाऊ शकत नाही, कारण त्यांनी पेट्रोल आणलेलं असतं, डिझेल करून एजेंना यावंच लागेल, नाही तर माझं काही खरं नाही, मी जिवंत नाही जाऊ शकत बाहेर, असं म्हणते. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.